तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं उशिरात उशिरा ही अपेक्षा होती. 8 नोव्हेंबरच्या तिकडच्या रात्री निकाल लागले. एक विद्यार्थी म्हणून मी ते मागोवा घेत बसलेलो होतो. तर ॲक्सेप्टन्स स्पीच म्हणतात अमेरिकन लोकशाहीच्या भाषेत, की निकाल लागले, जाहीर झाले की डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झालेत आणि हिलरी क्लिंटननी मान्य पण केलं आणि डोनाल्ड ट्रम्पना शुभेच्छा दिल्या. त्याला कन्सेशन स्पीच असं नाव आहे, कन्सेशन स्पीच, की हिलरी क्लिंटन यांनी एका ग्रेसफुल पद्धतीने येऊन आहे तो आपला पराभव मान्य, लोकांना शुभेच्छा, डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. तर निदान त्या 8 नोव्हेंबरच्या अमेरिकेतल्या रात्री ॲक्सेप्टन्स स्पीचमध्ये तरी डोनाल्ड ट्रम्प एका मॅच्युअर पद्धतीने बोलले. पण पुढे नंतरची विधानं, आता अध्यक्ष झाल्यावरचं प्रत्यक्ष वागणं, इनॉग्युरल स्पीच म्हणजे पहिलं उद्घाटनाच्या वेळचं आणि नंतरचे प्रत्यक्ष निर्णय, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात दुरान्वयाने सुद्धा कुठेही सबका साथ सबका विकास भाषा सुद्धा नाही आणि तशी धोरणं सुद्धा नाही. मोदींची धोरणं आणि त्याची चिकित्सा ज्याला करायची त्यांनी जरूर करावी, जिथे ती पसंत नाही सांगायची ती जरूर सांगावं, पण मोदींनी दिली ती व्हिजन तरी सबका साथ सबका विकास. ज्याला चॅलेंज करायचे त्याच्यावर कर. मोदींनी आणि सरकारनी समाजाला शब्द दिला, कॉन्स्टिट्यूशन इज माय रिलिजन. कोणाला हिशोब मागायचा आहे त्याचा, की तुमचे सगळं सरकार आणि त्याची वर्तणूक त्या राज्यघटना आणि घटनेच्या सूत्रानुसार आहे का? तुम्ही तोंडाने बोलतात सबका साथ सबका विकास, तशी तुमची प्रत्यक्ष धोरणं आहेत का? पण ट्रम्पच्या धोरणं, आधी विधानं आणि नंतर धोरणं, ह्याच्यामध्ये सुतराम कुठे लवलेश सुद्धा नाही सबका साथ सबका विकास याची. भारताची लोकशाही खऱ्या अर्थाने एका प्रगल्भ वाटेवर आहे आणि हे काही विधान मी मे 2014 पासून नाही करतोय. हे माझ्या अभ्यासापासून एक कार्यकर्ता म्हणून फार उघड्या डोळ्यांनी, एक आधी कार्यकर्ता होणे म्हणजे ऑक्टोबर 1974, आणीबाणीच्या काळातला मी सत्याग्रही होतो, आंदोलनांमध्ये सहभागी म्हणजे 75 साली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा मी जनता पक्षाच्या कामामध्ये सहभागी होतो आणि 79 साली ते जनता पक्षाचं सरकार पडलं, पुन्हा निवडणुका झाल्या. त्याच्यात लोकजागृती अभियान आणि एक किमान अपील, सगळे मतदान करा, कोणालाही करा, पण मतदान आपला पवित्र हक्क आहे. तर आपल्या लोकशाहीवरचा माझा पण अभ्यासानंतर आलेला विश्वास आणि कितीही त्रुटी असल्या तरी आपल्या लोकशाहीची वाटचाल एका अधिक प्रगल्भतेच्या दिशेने चालू आहे, ही माझी श्रद्धा तेव्हापासूनची. तेव्हा स्वतंत्र भारताने केलेला हा निर्णय मुळातला, की हा लोकशाही प्रजासत्ताक देश असेल, तो एक व्यक्ती एक मत यावर उभा असेल, ती केवढी मोठी क्रांती आहे हे आपण भारतीय लोकशाही समजावून घेताना, जेव्हा त्यावर टीका करायची असेल ती करताना, त्यातल्या त्रुटी, भ्रष्टाचार, जातीयता, आपापल्या अनुकूलता किंवा विचारधारेनुसार ज्यातला आपण अनुकूल असू किंवा नसू, हे सगळं करताना हा पर्स्पेक्टिव्ह विसरू नकोयात. या देशाने एका स्ट्रोकमध्ये प्रौढ मतदानाचा अधिकार स्वीकारला. देशातल्या लोकशाही, जगातल्या लोकशाहींच्या मध्ये साधं हे एक सूत्र यायला कुठे 200 वर्ष लागलीत, कुठे 500 वर्ष लागलीत, कुठे 700 वर्ष लागलीत. आपल्या राज्यघटनेने असा एक स्ट्रोक आणि प्रौढ मतदानाचा अधिकार. त्या प्रौढ मतदानाच्या अंतर्गत एक तर जातीपाती न पाहता, कातडीचा रंग न पाहता मतदानाचा अधिकार. तेव्हा 4 जुलै 1776 थॉमस जेफरसननी स्वातंत्र्याचा जाहीरनामा जरूर मांडला, पण अमेरिकेतल्या ब्लॅक्सना, काळे, राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सननी 1966 मध्ये सिव्हिल राईट्स ऍक्ट करेपर्यंत अमेरिकेतल्या काळ्यांना मतदानाचे अधिकारच नव्हते. भारताने ते एका स्ट्रोकमध्ये जात पात धर्मपंथ निरपेक्ष सर्वांना. मग त्यामध्ये स्त्रियांचं स्थान समाजातलं आणि लोकशाहीतलं, की त्यांना समान हक्क आहेत का नाही. ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदानाचे हक्क मिळायला उजाडलं 1930. अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला आधी उजाडलं 1920.
दोन्ही देशांमध्ये स्त्रियांना चळवळी कराव्या लागल्या, मार खावा लागला, लोकांची छितू सोसावी लागली. भर चौकात चळवळ करताना येऊन नवऱ्यानीच तुडवला लोकांच्या समोर. असं ती एमिली पँखर्स्ट, ही मूळ ब्रिटिश स्त्री, तिने मुद्दा हातात घेतला, स्त्रीला मतदानाचा अधिकार पाहिजे. अमेरिकेमध्ये येऊन तिने चळवळ चालू केली आणि मग अमेरिकेतल्या सुद्धा ह्या चळवळीचं नाव सफ्रॅजिस्ट चळवळ, म्हणजे स्त्रियांच्या मतदानाचा अधिकार. 1920 मध्ये आधी मिळाला अमेरिकन स्त्रीला, म्हणजे 1776 मध्ये अमेरिका हे लोकशाही गणराज्य म्हणून स्थापन झालं. स्त्रियांना मतदानाचा अधिकार 1920. ब्रिटनमध्ये मॅग्ना चार्टा म्हणजे 1215 पासून ब्रिटिश लोकशाहीची उत्क्रांती चालू होते, पण ब्रिटिश स्त्रीला मतदानाचा अधिकार मिळायला आला 1930. भारताने आपल्या राज्यघटनेने घटना समितीचं कामकाज करताना एका स्ट्रोकमध्ये त्यावेळेला ठरवताना की वय वर्ष 21 आणि जात पात धर्म पंथ काही नाही, सर्वांना लागू. हीच एक फार मोठी सामाजिक सुद्धा क्रांती आहे. मला एक प्रचंड अर्थपूर्ण हा प्रसंग शिकवत राहतो खूप, असं सांगतो मी. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत आलं, कारण दुसरा संघटित राजकीय पर्याय देशाला कदाचित नव्हता सुद्धा त्यावेळी. आणि काँग्रेसला त्याच्या आधीच्या 60 वर्षांच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक असा दुर्दम्य आणि उज्ज्वल असा बेस होता. म्हणून पंडितजींच्या रूपाने एक अत्यंत आकर्षक आणि जागतिक पातळीचं नेतृत्व पण होतं. त्याच्यानुसार घटना समितीचं कामकाज झालं की जे मी म्हणालोय चित्तथरारक आहे. त्यानुसार आपला लोकप्रतिनिधित्वाचा कायदा बनला 2 वेळा, 1950 आणि 51. त्यानुसार प्लॅनिंग कमिशन पण बनलं. त्यानुसार आर्टिकल 324 नुसार आपलं इलेक्शन कमिशन पण अस्तित्वात आलं आणि स्वतंत्र भारतातल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुका 1952 साली झाल्या. तरी त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेली मतं साधारण 43% आहेत. एवढ्या सगळ्यानंतर बहुमत 2/3 आसपास आहे. आणि नंतरच्या निवडणुकांच्या मध्ये काँग्रेसचं मत थोडंसं कमी झालं, सीटं पण थोडीशी कमी झाली. 52 साली देशामध्ये काँग्रेसपासूनच वेगळे होऊन आचार्य कृपलानी यांचा पक्ष किंवा अनेक समाजवादी घटक जे मूळ आधी काँग्रेसमध्ये होते, त्यांनी आता स्वतंत्र भारत समाजवादी वाटेवर जाईल म्हणून त्यांचा पक्ष वेगळा होता. 1952 सालच्या भारताच्या राजकीय चित्रामध्ये काँग्रेसला एक अखिल भारतीय आव्हान समाजवादी विचार आणि समाजवादी पक्षाच्या रूपाने पण होतं. अर्थातच काँग्रेसनी ती सर्व आपली स्वीकारली धोरणं आणि पुढची काँग्रेसची सुद्धा वाटचाल, आणि जोपर्यंत सत्ता काँग्रेसकडे तोपर्यंत सगळी धोरणं सुद्धा ही समाजवादाच्या अंगानेच ठरत गेली. पण काँग्रेसच्या सत्तेला मुख्य आव्हान 2 संभाव्य शक्तींकडनं होतं. एक साम्यवादी शक्ती की जिने आधी तेलंगणामध्ये साम्यवादी क्रांतीचं काम हाती घेतलं होतं. ऐन 1947-48 मध्येच या तेलंगणा भागात सशस्त्र क्रांती म्हणजे ती नक्षलवादाची पूर्वज चळवळ म्हणायला लागेल, ती अर्थात फसली. पण साम्यवादाचा रस्ता हे लोकशाही वगैरे खोटं आहे, ही बुर्जवा लोकशाही आहे, ही मोडून काढून भारत देश साम्यवादी झाला पाहिजे याच्यासाठीचं क्रांतिकार्य. पण काँग्रेस जी व्हिजन मांडत होतं राजकीय, तिला एक पर्याय साम्यवादाच्या रूपाने होता. दुसरा पर्याय संघ, त्याची विचारधारा म्हणजे हिंदुत्व. त्यावेळचा आधिपक्ष हिंदू महासभा तो क्रमाक्रमाने क्षीण होत गेला. पण त्या हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी त्यावेळच्या संघाचे प्रमुख गोळवलकर गुरुजींना भेटले आणि हा हिंदूंची बाजूने हिंदुत्व ही विचारधारा असलेला पक्ष पाहिजे, तो पुढे आधी जनसंघ बनला. पंडित जवाहरलाल नेहरूंना नीट भान होतं की अखिल भारतीय पातळीला काँग्रेसला पर्याय देऊ शकतो आणि तो अखिल भारतीय असू शकतो आणि उद्या तो सत्तेत येऊ शकतो अशी कोणती शक्ती, तर ती त्यावेळचं नाव जनसंघ. नेहरू हिंदुत्व विचाराचे कट्टर विरोधक होते. गांधीजींची हत्या नथुराम गोडसे नावाच्या नुसत्या व्यक्तीने नाही केली, नेहरूंनी काय आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मान्य केलं नाही की त्या हत्येमागे संघ नाही, RSS नाही. कोर्टाने सोडलं, निर्दोष सोडलं, सगळे निकाल दिले, तेव्हापासूनचे सगळेच. पण नेहरूंच्या डोक्यात की कायद्याच्या निकषावर सोडलेलं असू द्यात, नैतिकदृष्ट्या हे RSS जे सांगतो त्यामधनंच द्वेषाने प्रेरित होऊन नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली, हे शेवटपर्यंत नेहरूंनी सोडलेलं नव्हतं. असे नेहरू, आता किस्सा ऐकताना लक्षात ठेवा की असे नेहरू 1956 मध्ये भारताला त्यावेळचा सोव्हिएट रशियाचा अध्यक्ष निकिता क्रुश्चेव भेट द्यायला आला होता. त्याचं दिल्लीला पालम विमानतळावर, त्यावेळचं नाव अजून पालम,
पालम विमानतळावर त्याचं निकिता ख्रुश्चेवचं स्वागत करायचं. तर नेहरू स्वतः उपस्थित होते. पण नेहरूंनी ख्रुश्चेवच्या स्वागतासाठी सर्वपक्षीय समिती तयार केली होती. कोणी म्हणलं नव्हतं त्यांना. नेहरूंवर सक्ती नव्हती की सर्वपक्षीय समिती करा. नेहरू फक्त काँग्रेसच्यांना घेऊन जाऊ शकत होते. पण नेहरूंनी आपणहून केली सर्वपक्षीय समिती. त्यावेळच्या वयाच्या अजून तिशीत पण न शिरलेले अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत होते. तर नेहरूंनी ख्रुश्चेवच्या स्वागतासाठी केलेल्या सर्वपक्षीय समितीमध्ये अटल बिहारी वाजपेयी होते. त्यावेळेला 27-28 काहीतरी वय. आणि दिल्ली विमानतळावर निकिता ख्रुश्चेव उतरला. पहिलं स्वागत अर्थातच प्रोटोकॉलनुसार नेहरूंनी केलं. आणि मग बाकीच्यांनी असं प्रोटोकॉलनुसार उभं राहायचं असतंय आणि नेहरू प्रत्येकाला इंट्रोड्यूस करतात, मग शेक हँड करत असेल. शेवटचे होते वाजपेयी, कारण सगळ्यात लहान, ज्युनियर, पहिल्यांदा खासदार. शिवाय त्यांच्या पक्षाला काय फार सीट आहेत असंही नाही, मतदानाचं प्रमाणही फार आहे असंही काही नाही, म्हणून उभे होते. आणि टोकाची कट्टर दुसऱ्या टोकाची असलेली विचारधारा की जी नेहरूंना मान्य नाही. पण निकिता ख्रुश्चेव जेव्हा अटल बिहारी वाजपेयींसमोर आला आणि शेक हँड करतायत, नेहरूंनी ओळख करून दिली. अँड नाव मीट इंडियाज फ्युचर प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी. तर हे नेहरूंचं पण मोठेपण आहे हे पण विसरू नको यात. ते भारताच्या लोकशाहीचं पण मोठेपण आहे हे पण विसरू नको यात. आणि नेहरूंची राजकीय समज सुद्धा पटत नसेल त्यांना, पण त्यांना बरोबर कळत होतं की देशव्यापी काँग्रेसला देशव्यापी पर्याय देऊ शकण्याची ताकद, जर कोणती विचारधारा आणि तिच्यापासची संघटनेची ताकद दोन्ही लागतं, एक नाही चालणार काहीतरी. तर ही आजचा जनसंघ. आणि ओळख करून देताना फ्युचर प्राईम मिनिस्टर म्हणजे अटलजींच्या मधली गुणवत्ता ओळखता येणे. पटत जरूर नसेल. अटल बिहारी वाजपेयी लहानाचे मोठे झाले संघात. RSSचं मुखपत्र असलेलं पांचजन्य हे हिंदीमधलं साप्ताहिक, त्याचे ते एकेकाळी संपादक पण होते. असामान्य वक्ता तेव्हाही होते, आकर्षक व्यक्तिमत्व तेव्हा. पण नेहरूंची जीभ चाचरली नाही ओळख करून देताना की अँड नाव मीट फ्युचर प्राईम मिनिस्टर. लोकशाहीच्या या उत्क्रांतीला वेळ जातो. तसं प्रथम गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रभुत्व ह्या काँग्रेस या एका पक्ष, संघटना आणि नेत्याचं, याला क्रमाक्रमाने बदलत प्रथम 67 साली भारताच्या उत्तरेला म्हणजे विंध्याच्या उत्तरेच्या 8 राज्यांमध्ये काँग्रेसेतर सरकार राज्याच्या पातळीला आली. त्यावेळी त्या 8 राज्यांच्या मधले समाजवादी गट आणि जनसंघ एकत्र आले होते. ती निवडणुकीच्या नंतरची युती आहे. तिच्यातला पुढाकार डॉक्टर राम मनोहर लोहिया समाजवादी नेते आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे नेते यांनी एकत्र येऊन संविध सरकार असं त्याचं नाव आहे, संयुक्त विधायक दल. ती सरकार टिकली नाहीत, पडली. तिच्यात आयाराम गायराम आलं, घोडेबाजार, आमदारांचा घोडेबाजार, खरेदी विक्री, हे सगळे प्रकार त्यावेळेला घडले. पुन्हा उत्क्रांतीच्या 10 वर्षांच्या नंतर केंद्रामध्ये काँग्रेस प्रथम हरली 1977 मध्ये. म्हणजे आणीबाणी नंतरची निवडणूक. आजपर्यंत मी ती स्वतंत्र भारताच्या इतिहासातली सर्वात महत्त्वाची निवडणूक मानतो. कारण पणाला मुळे देशाची लोकशाहीच लागलेली होती. इंदिराजींनी 25 जून 1975ला आणीबाणी जाहीर करताना राज्यघटना गुंडाळून ठेवलेली, सर्व विरोधी पक्ष किंवा संघटना यांच्यावर बंदी आणि तुरुंगात आपली सत्ता. तसं असतानाही 42वी घटना दुरुस्ती विरोधी पक्ष तुरुंगात असताना घडवून आणली. आणि सगळा देश चिडीचिप्प पडलेला असताना जेव्हा वाटलं, तसा गुप्त वार्ता विभागाने अहवाल पण दिला की आता निवडणुका झाल्या तर 80% सीटं तुमची येतील. तेव्हा निवडणुका घेतल्या, निवडून येतील असं वाटलं. तुरुंगातच सगळे पक्ष एकत्र आले, एक जनता पक्ष बनला. त्यांनी देशभर एकास एक दिला. 23 मार्च 1977 या तारखेला या देशाने मतपेटीतून क्रांती घडवली. त्या तारखेला जिंकला काँग्रेस पक्ष का जनता पक्ष हे कमी महत्वाचं आहे. लोक जिंकले आणि देशाची लोकशाही जिंकली. भारताने जगाला दाखवून दिलं की तुम्ही ज्या भारतीय मतदाराला गरीब, अशिक्षित, जातीपातीत फुटलेला, प्रादेशिक विभागलेला समजता, त्यांनी जी कमालीची प्रगल्भता दाखवून दिली. 1977च्या मार्चमध्ये पहिलं काँग्रेसेतर सरकार केंद्रात आलं. पण ते जनता पक्षच कडबोळं होतं, टिकलं नाही, कोसळलं.
फुटून गेलं, पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. पण 1989 म्हणजे स्वातंत्र्यानंतरची 40 वर्ष देशाने आघाड्यांचं सरकार या कालखंडात प्रवेश केला की आता देशव्यापी काँग्रेस या संघटनेची पक्षाची शक्ती तर कमी कमी होत चालली आहे, पण अजूनपर्यंत तिची पूर्ण जागा घेणारा देशव्यापी पर्याय समोर नाही येतोय. मग अशा वेळेला प्रादेशिक पक्षांचे पण उदय आहेत आणि ह्या पक्षांच्या विविधतेतून 1989 पासूनची वेळ आहे. कोणाही एका पक्षाकडे केंद्रातलं बहुमत नाही, नुसतं नाही, कोणताच एक पक्ष बहुमताच्या कुठं जवळपास पण नाही. मी त्याही वेळी म्हणायचो 89 सालापासून की हे एक पिढीभर चालेल. आता हे लोकशाहीच्या उत्क्रांतीची मला कळलेली वाटलेली गती की आता भारताने लोकशाहीच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश केला, तर आता ही आघाड्यांची सरकार या कालखंडात आहोत आणि हे एक पिढीभर तरी चालेल, साधारण 25 वर्ष. आणि त्या एका पिढीच्या नंतर कोण येईल मग एकपक्षीय सत्तेत, तेही भारताची लढाई 3 कॉर्नर्समधली आहे. तेव्हा एक अखिल भारतीय पक्ष, संघटना, विचार, त्याला सगळा राजकीय इतिहास उपलब्ध आहे, या नात्याने काँग्रेस, साम्यवाद, साम्यवादी पक्ष. आणि सोव्हिएट रशियामध्ये साम्यवाद कोसळला तरी भारतामध्ये अजून साम्यवादाची ताकद होती. केरळ आणि बंगालमध्ये तर राज्यच ताब्यात होती, देशामध्ये सुद्धा होती. आणि असला तर काँग्रेसला एक देशव्यापी पर्याय देऊ शकणे ह्याची वैचारिक ताकद आणि संघटनात्मक ताकद, साम्यवाद. आणि मग तिसरा जनता पक्षानंतर ज्याचं नाव भारतीय जनता पक्ष. तर देशाचा राजकीय लढा एक पिढीभर त्रिकोणात्मक चालेल. या तिनाला वेगवेगळ्या प्रादेशिक शक्ती कधी ठरवतील की आम्ही पाठिंबा कोणाला देणार आहोत, त्यानुसार तख्ता राहील किंवा पालटेल सुद्धा. पण अशा ह्या 25 वर्षांच्या मधनं जे आपल्या संघटनेची ताकद अधिक वाढवतील, मास बेस लोकांच्या मधला पाया पक्का करतील, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायला जे समर्थ ठरतील की यांच्या हातात द्या, तर साधारण एका पिढीभराच्या नंतर ते त्यांच्या हातात जाईल. तर खरोखरच एक पिढी म्हणजे 25 वर्षांच्या नंतर 2014 मध्ये या देशाने पाहिलं की स्वातंत्र्यानंतर प्रथमच कोणातरी काँग्रेसेतर पक्षाच्या हातात लोकांनी बहुमत दिलं, थेट स्पष्ट बहुमत. ही सुद्धा लोकशाही मार्गाने झालेली क्रांती आहे, पटो किंवा न पटो, आवडो किंवा न आवडो. त्या 16 मे 2014ला मी पण सकाळपासून टीव्हीच्या स्टुडिओमध्ये बसलेलोच होतो आणि रिपोर्ट येणं जसं चालू झालं आणि 11 11:30च्या सुमाराला क्लिअर झालं की बीजेपीला स्पष्ट बहुमत मिळतंय आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, त्या स्टुडिओतल्याच अनेकांची तोंडाशी एवढी होती. त्यांनी सगळं आयुष्य मोदी संघ भाजपचा आयुष्यभर द्वेष काढण्यात काढलेली, कुठेतरी अजून त्यांना वाटत होतं की स्पष्ट बहुमताच्या अलीकडे राहतील, मग कोणाचा तरी पाठिंबा मागायला लागेल. तर यातलं काहीच नव्हता, स्पष्ट 283, क्लिअर कट 283. तर मनाला कोणाचे आवडो किंवा न आवडो, याचा लोकशाही अर्थ आहे की भारत देशामध्ये मतपेटीच्या द्वारे क्रांती झाली. ती क्रांतीच आहे, ती मतपेटीच्या द्वारे आहे, ती शांततामय मार्गाने आहे, तिच्यामध्ये रक्तपात नाही. असला तरी परस्पर द्वेषाला नीट लोकशाहीचा मार्ग, तुम्हाला जे म्हणायचे ते लोकांसमोर मांडा, ते लोकांसमोर लोक मान्य करतील, त्याच्यामधनं लोक ठरवतील. आज देशामध्ये चालू आहे, ह्याला नाव देता येईल, हे एक कोर्स करेक्शन चालू आहे तो पॅराडाईम शिफ्ट, पूर्ण पॅराडाईम शिफ्ट. एकूण ले देके काँग्रेस किंवा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या काँग्रेस कल्चर, तर तिला मर्यादांचं भान ठेवून ढोबळमानाने शब्द वापरता येईल, लेफ्ट ऑफ द सेंटर, मध्याच्या डावीकडचं. तर मग भाजपच्या पर्यायाला पुन्हा तसंच राजकीय मर्यादा, राजकीय परिभाषेच्या मर्यादांचं भान ठेवून राईट ऑफ द सेंटर. पण लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं, याच्या नंतरचे जे बदल घडत आहेत हा देशाच्या मूलभूत संकल्पनांमध्येच बदल घडतोय. तर त्याला इंग्लिश शब्द आहे पॅराडाईम शिफ्ट, एक होणारा मोठा मूलभूत बदल आहे. आणि तो पॅराडाईम शिफ्ट म्हणजे कोर्स करेक्शन आहे. त्यातून देशाच्या नव भवितव्य सुद्धा आकाराला येणार आहे. उदाहरणार्थ, आपल्या आधीच्या परराष्ट्र नीतीलाच मुळी नाव अलिप्ततावाद हे आहे. आता जगाचे संदर्भ बदलले, आता उचलल्या जाणाऱ्या पावलांवरनं सुद्धा दिसतं की भारताची ही परराष्ट्र नीती आता काय अलिप्ततावाद. आणि तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएट रशिया 2 असतील तर आम्ही त्यांच्यापासून अलिप्त, तसे आता अमेरिका आणि चीन असतील तर आम्ही अलिप्त.
यावर खरंच पुस्तकं लिहिली गेली आहेत, ज्यांना नाव नॅम 2 असं देण्यात आले, नाम 2. पण भाजपच्या सरकारची परराष्ट्र नीती ही काय अशी काय अलिप्ततावादाची नाही. कोणत्या तरी 2 महासत्ता असतील आणि आम्ही त्यांचा समतोल साधणारे असू अशी भारताची भूमिका नसून, आम्हीच जगातली महासत्ता म्हणून आता उदयाला येऊ अशी पुढची परराष्ट्र नीतीची पावलं आहेत. तिचा परराष्ट्र नीतीचं एक बाय डेफिनिशन मूळ वाक्य असतंय, राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण, प्रोटेक्शन ऑफ नॅशनल सेल्फ इंटरेस्ट. आणि ते राष्ट्रीय हितसंबंध मग एक वैश्विक व्हिजन मांडतील. तर भारताची वाटचाल खरोखर विश्वगुरू, की तो अध्यात्माच्या क्षेत्रातला, नैतिकतेच्या क्षेत्रातला, योग असेल आणि सर्वांना खरंच जग बरोबर घेणारं, बहुविधतेसहित जगातली हिंसकता कमी करणं, जे स्वप्न विवेकानंद अरविंदांनी पाहिलं, जे स्वप्न गांधीजींनी पण पाहिलं, आणि परिभाषेचा दुराग्रह जर सोडला तर खरं म्हणजे भारत जगाचा विश्वगुरू हे नेहरूंच्याही स्वप्नाला नाव देणं चुकीचं नाही ठरणार. ही आता परराष्ट्र नीतीची वाटचाल नॅमकडून राष्ट्रीय हितांचं रक्षण आणि भारत उदयाला येणे विश्वगुरू म्हणून इकडे होताना दिसते. अर्थनीतीतला मूलभूत बदल आहे. मे 2014च्या आधीची कुठलीही सरकार आली तरी अगदी 1991, अगदी आपण समजावून घ्यायचा थोडक्यात प्रयत्न केलेले LPG जागतिकीकरण, तरी आर्थिक धोरणांच्यावर असलेला डावा ठसा, मी त्याला नाव दिलं डाव्या विचारांचा हँगओव्हर, अजून बऱ्यापैकी शिल्लक होता. आता ह्या सरकारसमोर तसा काही दिसत नाही. तो काय समाजवादाच्या नावाने कुंकू लावत नाही. तेव्हा प्लॅनिंग कमिशन बरखास्त, तिची जागा नीती आयोग. पंचवार्षिक योजनांची संकल्पना सुद्धा बरखास्त. आणि उचलण्यात आलेली आर्थिक पावलं सुद्धा परराष्ट्र नीती किंवा पहिलं जेन्युइन काँग्रेसेतर सरकार सत्तेत येणं याच्या एवढीच क्रांतिकारक आहेत. उदाहरणार्थ GST येऊ घातलेलं, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, हा काय आणखी एक नुसता कर नाहीये, ती संपूर्ण भारताच्या कर प्रणालीतली मूलभूत क्रांती आहे. GST मुळे सगळा देश एक बाजारपेठ बनते प्रथमच. एवढी प्रचंड एकसंध बाजारपेठ जगात नाही दुसरी. त्यामुळे तिकडे डोनाल्ड ट्रम्पला अमेरिका फर्स्ट ठरवू द्यात, त्यांनी भारताचं काही वाकडं होणार नाहीये. कारण आपले जे 3 Ds मी काल बोललो ते आहेत 107. इनफॅक्ट भारत डोनाल्ड ट्रम्पला अमेरिका फर्स्टसाठी मदत करेल. पण भारतही आणि आपण काल परवा पाहिलेला चीन सुद्धा, तो आता जागतिकीकरणाबद्दल बोलतो, तो खुल्या बाजाराबद्दल बोलतो. GST मुळे नुसते करात बदल नाहीये, अख्खा भारत देश एक खुली बाजारपेठ बनतो, देशांतर्गत एकसंध असलेली. त्याच्या व्यवस्थापनासाठी जे काउन्सिल निर्माण करण्याचं चाललंय, GST काउन्सिल, हा सुद्धा भारताच्या घटनात्मक वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा पडाव आहे. कारण केंद्र आणि राज्य एकत्र येऊन एक राजकीय व्यवस्था कशी उभी करतील, इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट, ते GST काउन्सिल आहे. तेव्हा गुड्सवरचे कर म्हणजे व्हॅट हे राज्य सरकारच्या अखत्यारीत होते. सर्व्हिस टॅक्स 1992 पासून आला, तो केंद्राच्या अखत्यारीतला आहे. आता जर तुम्ही घटना दुरुस्ती करून आणताय आणि 10 वर्ष लागली त्या प्रक्रियेला, पण GST केंद्राचा असणार, मग भारताच्या फेडरल संघराज्यात्मक रचनेला धोका आहे का? राज्यांचे अधिकार काढून घेतले जाणार का? महाराष्ट्रासकट सगळ्या राज्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन व्हॅट आहे. व्हॅट संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये नुसत्या महाराष्ट्राला नुसत्या व्हॅटच्या द्वारा 92,000 कोटीपेक्षा जास्ती रक्कम महाराष्ट्राच्या तिजोरीत व्हॅटद्वारा आहे. आता जर GST आला आणि केंद्र म्हणायला लागले की तो गोळा करणे केंद्राचं काम, ते सेंट्रल एक्साइज विभागाकडे जाणार जबाबदारी, मग राज्यांच्या अधिकाराचं काय? मग राज्य त्यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी केंद्रावर अवलंबून राहणार का? हे गुंते आहेत त्यातले, नेमके कसे सोडवायचे? तेव्हा हे GST काउन्सिल हे आपल्या घटनात्मक वाटचालीतलं मोठं पाऊल आहे की सर्व आर्थिक मुद्दे, त्यातली कर प्रणाली आणि ज्या कर प्रणालीमुळे सगळा भारत एकसंध बाजारपेठ बनतं, ती कशा रीतीने तिला आकार देऊयात. ही एवढी प्रचंड बाजारपेठ, त्याला मोदींसकट अनेक अन्य विचारवंतांनी सुद्धा शब्द वापरलाय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, की हा आपला सहकार्यशील संघराज्य असलं पाहिजे. निर्णय केंद्र आणि राज्य मिळून एकत्र घेईल, दोघांचाही निकष देशाचं भलं कशात आहे, कोणता पक्ष, त्याची केवळ विचारधारा नव्हे, जरा बसूयात सगळे एकत्र, विचारांची देवघेव होऊ द्यात, कुठे कोणाची काय अडचणी समजावून घेऊयात,
म्हणजे भारताच्या लोकशाहीच्या वाटचालीतलं सुद्धा हे बनतं पुढचं पाऊल. जीएसटी नंतर जसा सगळा भारत ही एकसंध एक बाजारपेठ बनते, तसंच विदेशी गुंतवणुकीला चालना देणे याच्या गेल्या वर्षामध्ये घेतलेल्या निर्णयांच्यामुळे भारत जगातली सर्वात खुली अर्थव्यवस्था बनतो. हे जरासुद्धा अतिशयोक्त वाक्य नाही. हे कोण मी एकटा नाही बोलतोय. जो कोणी फार मोदी भाजपला अनुकूल आहे असं तुम्हालाही वाटतं किंवा तुम्ही असलात तर तुम्ही बोलतात अशातले सुद्धा नाही आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेवर स्वतंत्रपणे लक्ष ठेवणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्याचे प्रवक्ते, अनेक जगातले अर्थशास्त्रज्ञ सर्वांनी एकमताने सांगितलंय की भारत आता जगातली सर्वात खुली अर्थव्यवस्था आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूक देशात येण्याच्या दृष्टीने जगात सर्वात आकर्षक देश, ज्या देशाकडे विदेशी गुंतवणुकीचा ओढा सर्वात जास्ती आहे, असा आता गेल्या म्हणजे 2015 पासून नंबर 1 वर आहे भारत देश. की अट्रॅक्शन विदेशी गुंतवणुकीला ज्या देशामध्ये आपण विदेशी गुंतवणूक करू, भारत देश आहे. त्यासाठी नोकरशाही यंत्रणेमध्ये सुद्धा प्रचंड बदल आवश्यक आहेत. कारण फाईली हलाव्या लागणार भरभर. कोणी म्हणायला लागला एनआरआय ही उदाहरणार्थ आपली मोठी ताकद आहे. ती ताकद संघटित करायलाही सरकारने गेल्या 2 वर्षात पावलं टाकली आणि उत्साहाने त्या एनआरआय कम्युनिटीचे अधिकार आहेत ते जे म्हणाले की आम्ही आता भारतात येतो, पण ते जी गुंतवणूक भ्रष्टाचार दूर व्हायला पाहिजे, हे त्यांचे पैसे खाणं, हे जातीपातीकडे बघणं, नोकरशाही यंत्रणेने फायली वेळच्या वेळी पुढे सरकवायला पाहिजेत. याचे पण निदर्शक आणि मापक वेगवेगळ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्या जागतिक पातळीला दरवर्षी मोजमाप करून तिला नाव आहे ईज ऑफ बिझनेस इंडेक्स. सिंगापूरचा टर्न अराउंड टाइम आहे 6 तास. 6 तासात. हाँगकाँगचा टर्न अराउंड टाइम आहे 8 तास. आणि बाय द वे नुसत्या सिंगापूरचा जागतिक व्यापारातला वाटा आजही नुसत्या सिंगापूरचा जागतिक व्यापारातला वाटा भारतापेक्षा जास्ती आहे. 6 तास टर्न अराउंड टाइम. हाँगकाँग 8 तास. आणि अशीच वेगवेगळी बाकीची काढली तर येतील. तुमच्या माझ्या भारत देशाचा टर्न अराउंड टाइम 8 दिवस आहे. कशी अर्थव्यवस्था गतीने पुढे जाईल की आम्ही जर निर्णय व्हायला एवढे वेळ, त्याच्यात पैसे खाणं आलं, त्याच्यात गैरप्रकार आले, त्याच्यात स्मगलिंग आलं, त्याच्यात आपलेच विभाग सामील आलं, सरकारी यंत्रणेतला प्रचंड भ्रष्टाचार, आणि कोणाला पडलेलंच नाही ना देशाच्या विकासाचं. माझ्या पाकिटाचं काय, माझ्या घरच्या कलर टीव्हीचं काय, त्या नादातच देशाचा जीडीपी मार खातोय.